मंडळी, सोसायटीतली कार्टी दरवाजावर उभी ठाकली की सगळ्यांनाच एक क्षणभर तरी असं वाटून जातं की हा दरवाजा काढून इथे कायमची भिंत बांधून टाकावी. तर बघूया आपल्या सोसायटीतला कार्टा गौरव दरवाजात आल्यानंतर खरात मामींनाही तसंच वाटतं का ते. तर आता कॉमेडीचा जहागीरदार या किताबासाठी बोली लावायला येत आहे हास्य बुद्रुक मधून फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव आणि कोळीवाड्याची रेखा वनिता. दिस इज माय रिंगटोन. राख्या बोल. अरे जायचं ना चायनीज खायला. मग अरे आपल्या पार्टीच्या पैशाचा बंदोबस्त करायला मी इकडे आलोय. अजिबात टेन्शन घेऊ नको. बरोबर 15 मिनिटांनी सगळ्या पोरांना घेऊन पक्या व्हायच्या गाडीवर ये. मी आलोच. ये ओ खरात मामी, खरात मामी, खरात मामी, ऐका घरात मामी. ओ खरात मामी. आले आले. अरे या ना. नक्की कार्टा गौरवच असणार. एवढा उतावळा झाला म्हणजे काहीतरी काम असणार. ओ मामा, मामीला बोलवा. ओ माय गॉड, मामी तुम्ही? हा शपथ, मला असं वाटलं की मामाच आलेत. काय स्वतःला मेंटेन केलं तुम्ही. केवढ्या बारीक झालात तुम्ही, तुम्हाला माहितीये का? आई शपथ. नाही अरे खरंच गौऱ्या, तरी मला आतून असं वाटतच होतं रे. तुम्हाला आतून वाटतंय पण आम्हाला बाहेरून दिसतंय ना तुम्ही बारीक झाला म्हणून. मामी ए, तू बाहेर का उभा आहेस? ये ना आत, ये ना आत, ये ना. वा वा, पहिली विकेट पडली. काय 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 काम आहे बोल. अरे आपल्या सोसायटीत पूजा आहे आणि मी सगळ्यांना सांगून आलोय की ह्या वर्षी पूजेला खरात मामा आणि खरात मामीच बसणार. हे बाबा, तुझी पूजा बिजा नकोय आम्हाला. मागच्या श्रावणात पूजेचे पैसे घेऊन गेलास आणि गटारीची पार्टी केलीस. मला पूजे बिजेला बसायचं नाही. चल मामी ऐका ना, मामी ऐका ना, ऐका ना. ह्या वेळेस सगळी सेटिंग लावून आलोय. सगळ्या सोसायटीला सांगितलंय की ह्या वर्षी पूजेला फक्त खरात मामा आणि खरात मामीच बसणार. बस. हे नको नको नको. काय? असेही मामा गावाला गेलेत, नाही बसणं शक्य. तू जा ना बाबा, ठीक जा. आहे, ठीक आहे. राकेशचा फोन. हा राख्या बोल. काय नाही रे, मामींच्याच घरी आहे. मामी ऐकत नाही. तू एक काम कर, त्या थोरात काकू आहे ना, त्यांना मग तुम्ही बसा पूजेला. कशाला जबरदस्ती करायची, नाही बसत तर ठीक आहे. हे गौऱ्या, काय थोरात म्हणजे 5व्या माळ्यावरची काय रे? राख्या होल्ड कर जरा, बाटलीमध्ये येते, होल्ड कर. हा त्याच. ती बसणार आहे माझ्याऐवजी पूजेला? तुम्ही नाही सांगता म्हटलं त्याच बसणार ना. हॅलो बोल रे गौऱ्या. हा. या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार, सांग तिला. राख्या ह्या वर्षी पूजेला खरात मामीच बसणार आहे. हो मग करतो नंतर पण. बाय बाय बाय. गौऱ्या, तुला सांगते, दर वेळेला मला कमी लेखायचा प्रयत्न करते. मामी तुम्हाला कोणी किती कमी लेखलं तरी तुम्ही जास्तच आहात मनाने. तुला सांगते गौऱ्या, मागच्या वर्षी आपल्या सोसायटीच्या दहीहंडी पथकात मी खालच्या थराला होते आणि सटवी माझ्यावर चढून दहीहंडी फोडली हिने. सगळ्यांना सांगत फिरत होती मी किती पराक्रमी आहे, बघा बघा मी दहीहंडी फोडली. पण खालच्या थराला मी नसते तर ही काय शिडी लावून दहीहंडी फोडणार होती का? मग चला, सगळ्या फोटो तीच, माझी फक्त बॅग दिसते. त्या फोटो तुमची बॅग दिसली? हो. त्या तुम्ही आहात? हो मी आहे. ओ माय गॉड. काय? त्या थोरात काकू सगळ्या सोसायटीला सांगतायत काय काय काय? खालच्या थराला हत्ती होता. हत्ती होता. हो असं बोलले. आणि मी सगळ्यांना विचारतोय काय रे हत्ती होता, मग शेपूट कुठे गेलं? मामी मामी खोटं बोलणार ना अजिबात. अरे खोटं बोलेल ना तर माझा रंग काळा पडेल. अजून अजून तुमच्यावर थोरात मामी ह्या थराला जातील मला असं अजिबात वाटलं नव्हतं. काही असू दे, पूजेला मीच बसणार आहे. ठीक आहे बसा तुम्ही. मामी मी काय म्हणतो, काल सोसायटीत चर्चा झाली. काय काय? सगळे जण बोलत होते की आपल्या अख्ख्या सोसायटीत आहे ना त्या थोरात बाईच आहेत ना त्या फक्त 0 फिगर आहेत. हो मी म्हटलं ए त्या थोरात बाई 0 फिगर असतील. आमच्या 0 फिगर एकच. कोण रे? खरात बाई. खरंच मामी तुम्ही स्वतःला बघितलंय? गोल फिरा, प्रॉपर गोल आहे. अरे हीच तर खरी 0 फिगर आहे. मग अशात बघा. अरे गोलला सुद्धा लाज वाटेल एवढा गोल आहे. काय बोलतो? खरात मामी म्हणजे तुमच्याबद्दल मी काय बोलू म्हणजे असंच आपलं. तू माझं कौतुक करतो की चेष्टा करतोयस? मामी मी अजिबात तुमची चेष्टा करत नाहीये, पण मला असं का वाटतं आतून आतून काय? की तुम्ही ह्या वर्षी पूजेला बसू शकत नाही. पण का?
अहो त्या थोरात काकी 5,000 रुपये देतात पूजेला बसण्यासाठी. एवढं काय मी पण देऊ शकते 5,000 जरा जास्त होतात ना गौऱ्या. अरे तुझी लायकी आहे का 5,000 रुपये द्यायची? ए गौऱ्या असं थोरात बाई सगळ्या सोसायटीला सांगत होती. असं सांगत होती? मग गौरव माझी लायकी काढली. अरे तुमची लायकी काढली, माझ्या डोळ्यात किती पाणी आलं माहितीये का? गौऱ्या हा. माझी वर्गणी लिही 7,000 रुपये. मामे किती? 7,000 रुपये. क्या बात आहे मामी. या वर्षी पूजेला मीच बसणार. यस, याला म्हणतात चॅलेंज. द्या 7,000 रुपये. थांब देते. 7,000 रुपये द्या. राख्या बघ 7,000 त्या 7,000 आज संजोग हा. 7,000 या वर्षी पूजेला मीच बसणार. यस, तुम्हीच बसा पूजेला. लिंटन राख्याचा फोन. हा राख्या बोल रे. अरे गौऱ्या, हा अरे थोडा लोचा झालाय. काय रे? अरे 7 पोरं वाढलेत पार्टीला. 7 पोरं बजेट वाढेल रे थोडं आता. काय सांगतो यार? त्या थोरात बाईंना अजिबात अक्कल नाही यार. आता मी मामीच्याच घरी येते असं कशाला बोलायला पाहिजे यार? ए गौऱ्या काय बोलली? एक मिनिट थांब, मी तुला करतो नंतर फोन यार. ठीक आहे यार. गौऱ्या, Shit काय यार. बोलली ती? आता ती थोरात बाई सगळ्यांना सांगते काय? की बोलते पूजेला दोन माणसं लागतात. हा. यांचा नवरा तर गावाला आहे, पूजेला बसणार कोण? अरे आपण सुपारी लावून बसूया ना. ओ मामी, तुमच्या बाजूला मामा दिसत ना, सुपारी काय दिसणार आहे? माझ्या बाजूने आलायस ना. आणि एक मिनिट, ती सुपारी आपण मामा समजून बाजूला ठेवली. तुम्हाला पूजेला आळस आला, हात ठेवला, कटकन सुपारी मोडली, मामा गेले. म्हणून ना विचार करून बसा. पण ठीक आहे चला, आपण तुम्हाला पूजेला बसूया. तुम्ही एवढं बसताय असं म्हणताय म्हणून. पण तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे का? काय? पूजा 3 तासाची आहे. बसाल ना 3 तास? हा? माझा बसायचा प्रॉब्लेम नाही. मग? मी बसू कशी पण शकते बघायचंय. बसायचा प्रॉब्लेम नाही. बसू कशी पण शकते. आईला मी यांना बसायला सांगितले, डायरेक्ट पसरल्या. ओके, नो प्रॉब्लेम. पुढे काय करायचं? असं नाही बसायचं, मांडी घाला. काय? गौऱ्यात तोच प्रॉब्लेम आहे. काय? मांडी घालायचं. अरे मी आहे ना मामी, तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही एक पाय धरून ठेवा. तू पाय धरा, तिकडचा धरा. धरला, धरा धरा. कमॉन सरजा. बोल बजरंग. हा मामी, मी आहे ना. हा सटकतो रे. 7,000 दिलेत, मी करणार ना काय एवढं. बोल सरजा राजा वंडी. मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. मी आज त्या मांड्या आहेत ना, चल लवकर. माझ्या मांडीशी आले तर चालेल. या मांड्या मी जॉईन करतो का ना बघा. बोल बजरंग. अरे यार यांचं ट्युनिंगच होत नाही रे. अरे यांचं जाऊ दे, आपलं झालं ते बस झालं. काय करायचं? एक काम कर, तू फोल्ड करा नाही. अरे नाही होत ना फोल्ड, ते सांध्यात वाकत ना माझ्या ते. सांध्यात वाकारा ना, गुडघ्यात सांधा लागतो. इथं बघा खारदांडा झालाय. कसं करायचं आता मॅनेज? मी असंच बसते ना, असंच बसते ना. असं बसणार आणि पूजा मी का ह्या बाजूला मांडू? हा चालेल ना. हा? इकडे बघ. ह्या बाजूला मांडू. समजा मी इथे देव ठेवले, हळद कुंकू वा देवाला. इथं मांड्याचा प्रॉब्लेम, इथं पोटाचा प्रॉब्लेम. अरे तो पोट जरा बँकेत एफडी ठेवा ना. गौरव एवढं नाही रे. सुपर. तुम्ही एक काम करा, तुम्ही असंच बसून असं? राहा. तुम्ही ना चौरंगावर बसा, देव आपण पाटावर ठेवूया. हे नाही असं नको करूया, असं नको करूया. देवांना नाही पाठावर ठेवायचं. अरे एक काम करा, तुम्ही असंच बसून राहा. मी देवांना असं उचलतो, काही टेन्शन नाही. हा तुम्ही हळद कुंकू वा. झालं, आलं पुढे. हे जमतं. हो ना? फक्त आपल्याला आहे ना नवीन चौरंग आणावं लागेल. मग मला उठव आधी. हा? आधी उठव. मला उठव, घरी मी एकटाच कमवणारा. ठीक आहे, अरे, उचल. उचलतो. कबड्डी. या, आता मला उचला. चौरंगाचे किती लागतील रे? ते मला माहित नाही, पण तुम्ही बसलात तर चौरंगाचे नक्कीच लागतील. पैसे किती लागतील? हा चौरंगाचे पैसे ना, चौरंगाला बघा आता 7 माणसं वाढलेत ना, याचा अर्थ 2,000 रुपये. ठीक आहे चालेल, मी 2,000 देते. द्या ना एवढाच पटकन. खर्च ना, चल ना, हो दे ना खर्च. तुम्ही कशाला टाइमपास करता? ओके, नवीन चौरंग. याला म्हणतात ना खरात बाई, एकदम जोरात बाई. आणि हे बघा 31 तारखेला पूजा आहे, विसरू नका. नाही पूजेला यायचं. आत्तापासून तुम्ही तयारी पैसे करते. दिलेत. जाणार आहे किती बोलतो. बरं झालं आत्ता कशी थोरातनीची जिरवते बघा. अरे बापरे, गौऱ्याकडून पावत्या घ्यायच्या राहिल्या. सिक्युरिटीला फोन करते. नाही सेक्रेटरीला फोन करते. हॅलो. हॅलो सेक्रेटरी, मी हा, कोण बोलताय? अहो मी खरात बोलते. हा, वाऱ्यावरची खरात.
वरच्या मजल्यावरची खराब. हा वरच्या मजल्यावरची खराब. हा हा बोला अहो बोला. तो गौऱ्या आला होता पूजेसाठी माझ्याकडून तो पैसे घेऊन गेलाय हा, हा. तर त्याची पावती मिळेल का? कसली पावती? ओ ती नाही का 31 तारखेला पूजा आहे? 31 तारखेला पूजा कुठल्या महिन्यात आहे? या महिन्यात आहे. वहिनी ह्या महिन्यात 30च दिवस आहेत. चला ठेवतो हा वहिनी. म्हणजे गौऱ्याने मला मूर्ख बनवलं. गौऱ्या मंडळी, आयुष्यात कधी कधी फक्त फिल्डिंग करून चालत नाही, तर ती फसू नये म्हणून थोडी बॅटिंगही करावी लागते. चला तर मग बघूया ही फसलेली फिल्डिंग सावरण्यासाठी केलेली तडाखेबाज बॅटिंग. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मानाच्या फेट्यांवर नेम धरून लाफ्टरचा बार उडवायला येत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव आणि कोळीवाड्याची रेखा वनिता. अरे रस्त्यात कशाला बोंबलतोयस? अरे सोसायटीतला कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल. अरे अरे मोडू दे. अरे आपल्याला पण तेच वाटतंय. अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय? गौऱ्या अरे मला तुझा राग कळतोय रे. अरे पण स्थळ खूपच चांगलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला ये वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. ये नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला, तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवरा, त्याला मावा पान सुपारी कलकत्ता 420 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. गौऱ्या मला फोन करायची, मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचो हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी इकडे येऊ. गौऱ्या गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या बन्नू आहे ना रे, गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की आहे ना रे बन्नू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही आता नाही आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणारे असं करू नको रे. करणार का माझ्यासोबत लग्न? गौऱ्या मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे. गौऱ्या हळू बरगडा मोडते मी वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. परत तिच्या आला डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न कर ना यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MH03BF4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही नाही अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौऱ्या फुल ना? पिल्लू तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का आपण जर लग्न केले ना तर लग्नानंतर आपल्याला 6 12 18 पोरं होतील. एवढी एवढी? अरे यार या रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या मोन्या प्रसाद ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. काय वन्नी करणार आहे लग्न वन्नी गौऱ्या, करणार. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. तुला माहिती आहे ना आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून
सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचं. आता तरी सोड. वन्य, या वन्य आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे वन्य असं करू नको रे. तुला माहितीये का वन्य डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्य. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही नाही मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे. अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा. का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना आज मी आंघोळ केली. आज मी डोक्यावर आंघोळ केली. अरे. आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौऱ्या तो कविता करतो. कविता करतो. आईला मग जाम कठीण आहे. का? तुला वाचता येतील का? ए मला वाचता येतो. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफरं भरलं होतं. आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता. पास होता होता त्याचा फुलपाखरू झाला. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार आहे. ये वने एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाण्याची राणी बनून सोडला तर नाव लावणार नाही. गौरव मोरे फ्रॉम MS03 BA 2913. वने तुला माहितीये का रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहिती. ओ दादा बोरिवली सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे बैठ 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 बैठ. सर मागाठाणे में किधर जाएगा? प्रसाद खांडेकर के. उतर. उतर. पहिला बोलने का मालूम है क्या भवनी का टाइम है. सॉरी सॉरी. माहिती का असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चाल ना वने कर ना ग लग्न. गौरव मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. वने त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार. हो माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार. हो आता करावं लागणार. नाही वने घर कसा पाहिजे माहिती का आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला असा फिरवला लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. वनी जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना बादलीमध्ये असा कपडा बुडवशील आणि तो कपडा ठेवला त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं असं जर केलंस ना अख्खं घर पुसून निघेल वनी. अरे वनी याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसते का वनी. घरामध्ये माणसं पाहिजे. घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना येतो. सरक ना तिकडं. अरे आई त्या मोरीत पाणी टाक ना यार वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ अरे यार सरक ना. याला म्हणतात घर. घर असं भरल्यासारखं पाहिजे रे. म्हणजे असंच रात्री उठलं की असं असं गेलं पाहिजे माणूस. याला म्हणतात घर. वनी कर ना 5 खोल्याच्या बंगल्यात माझी वनी काम कर ना. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार. मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. वनी तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो जे हॉस्पिटल समोर जो बांधला ना तूच आहे फुल. नाही रे वने चल कर ना लग्न माझ्यासोबत. वने ऐक ना रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. डॉक्टरला काहीच मान नसतो रे. रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसं? कसा म्हणजे आता तू पिक्चर मध्ये बघितलास ना काय? डॉक्टर काय म्हणतो बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात. उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. अरे बापरे. आता मला सांग त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं. रिक्षावाला. मग मोठा कोण डॉक्टर की रिक्षावाला. रिक्षावाला. वन्य विचार कर. मला सांग डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो. 50 रुपये. बस आपली डिमांड बघ. पाऊस आला पाणी भरलं
एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच, डिमांड वाढली का नाही. आणि आपल्या मनावर आहे, आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौरा रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. Yes, मला रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. यस वनू. मी आत्ताच्या आता त्याला सांगते हा. की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का? अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर, तो डॉक्टरच आहे ना. पण अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना. अरे वनू यार, पण मी तुझा लवर आहे ना यार वनू. नाही नाही, आजपासून मला वनी नाही बोलायचं, वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं. तुला शपथ आहे तिथे साप. गौऱ्या गौऱ्या वहिनी. गौऱ्या बाय. वन्नी वन्नी वन्नीची डायरेक्ट वहिनी. आता काय खरं नाही यार. क्या आमिर भाई, एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का है? मागा ठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो